मित्रांनो, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा इंडियन एक जॉब अलर्ट गुरु या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये जिल्हा सत्र न्यायालय भरतीची तयारी कशा पद्धतीने करायची आणि आतापासूनच आपण तयारी केली तर त्याचे परिणाम काय होतील, संपूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जसे की तुम्ही पाहता, आता सध्याच नुकतीच मुंबई उच्च न्यायालय भरती सुरू आहे. त्यामध्ये पद आहेत, आपले स्टाफ ड्रायव्हर असेल, शिपाई असेल किंवा लिपिक असेल, या पदांची सध्या प्रोसेस सुरू आहे. तर लागली जिल्हा सत्र न्यायालयाची भरती सुद्धा येणार आहे. त्यामुळे त्याची तयारी आपली योग्य असणे अत्यंत आवश्यक आहे. तर जिल्हा सत्र न्यायालय भरतीमध्ये तुम्ही पाहिले असेल, या विद्यार्थ्यांना 12, 13, 14, 15, 16 असे मार्क आहेत. त्या विद्यार्थ्यांचं सुद्धा सिलेक्शन यादीमध्ये नाव आलेलं आहे. त्याचं कारण काय आहे आणि जिल्हा सत्र न्यायालय भरतीमध्ये असं का होते, संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. त्याच पद्धतीनं सर्वात अगोदर आपण पाहूया, जिल्हा सत्र न्यायालय भरतीमध्ये लिपिक आणि शिपाई या पदाचं परीक्षेचं फॉर्मॅट कशा पद्धतीने आहे. का मुंबई उच्च न्यायालय लिपिक या पदाचं आणि शिपाई या पदाचं, तसेच जिल्हा सत्र न्यायालयामधील लिपिक आणि शिपाई या पदाचं सेम पॅटर्न आहे का, तर नाही. तर काय त्याच्यामध्ये चेंज आहे, कोणते कंटेंट त्याच्यामध्ये चेंज आहेत ते आपण पाहूया. सर्वात अगोदर पहा, लिपिक या पदाची प्रोसेस काय आहे. पहिल्यांदा तुमची होणार लेखी परीक्षा, त्याच्यानंतर होणार टायपिंग आणि त्याच्यानंतर होणार मुलाखत. आता लेखी परीक्षेचा पॅटर्न कसा असणार आहे, तर लेखी परीक्षा तुमची असणार आहे टोटल 40 मार्काची. ठीक आहे. त्यानंतर असणार आहे तुमची टायपिंग. टायपिंग देखील अत्यंत बिग पॉइंट्स आहे. पहा, टायपिंग मध्ये तुम्हाला टायपिंग सुद्धा 40 मार्काची, म्हणजेच वेटेज पहा तुम्ही. लेखी परीक्षेचा वेटेज पण तेवढाच आहे आणि टायपिंगचा वेटेज पण तेवढाच आहे. कारण यामध्ये टायपिंग दोन प्रकारची असणार आहे. जिल्हा सत्र न्यायालय भरतीमध्ये एक असणार आहे तुमची मराठी आणि दुसरी असणार आहे तुमची इंग्लिश. अशा पद्धतीने दोन्ही टायपिंग तुमच्या घेतले जाणार आहेत. आणि शेवटचा मुद्दा आहे ते म्हणजे मुलाखत. त्याच्यानंतर शिपाई या पदाचं जर पाहिलं तर सुरुवातीला लेखी परीक्षा आहे, त्यानंतर चपळता चाचणी आहे आणि शेवटी मुलाखत. म्हणजे जवळपास पाहिलं तर मुंबई उच्च न्यायालय मधील शिपाई आणि लिपिक पदाचा पॅटर्न आणि जिल्हा सत्र न्यायालय भरतीमध्ये लिपिक आणि शिपाई पदाचा पॅटर्न आपल्याला फक्त पाहायला इथं वर्ड्स लिस्ट सेम दिसतो, पण पूर्णपणे कंटेंट चेंज आहेत. काय चेंज आहेत पाहूया. सुरुवातीला पहा, शिपाई या पदाचं लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला सर्व कंटेंट मिळणार आहेत. कसे मिळणार आहेत पहा. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जर टीसीएस असेल, आयबीपीएस च्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही मागच्या पाहत असतील, थोडस स्टॉप करा. कारण याचे जे प्रश्नपत्रिका प्रिव्हियस इयर मध्ये झालेल्या आपण इंडियन जॉब अलर्ट वरून टेलिग्राम चॅनलवर टाकलेले आहेत. कारण एक गोष्ट लक्षात घ्यायची, सर्व स्पर्धा परीक्षा ह्या वेगळ्या आणि कोर्टच्या पूर्ण परीक्षा ह्या वेगळ्या असतात. कारण कोर्टचे प्रश्नपत्रिका स्वतः कोर्ट काढत असते आणि एक्झाम पण त्यांनीच घेत असतात. जरी टीसीएस कंपनीला त्यांनी जरी दिलं असेल कॉन्ट्रॅक्ट एक्झाम घ्यायचं, मात्र पेपर स्वतः त्यांनी काढतात. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, यांचे पेपर सर्व कंपन्यापेक्षा जे एक्झाम घेतले त्यांच्यापेक्षा डिफरंट असतात. त्याच्यामध्ये साम्यता तुम्हाला आढळणार नाही. शिपाई असो किंवा लिपिक पद असो, तुम्ही पाहिलं असेल मुंबई उच्च न्यायालयामध्ये जे काही ऑफलाईन आपले पेपर होतात, त्याचा पेपरचा लेवल आणि बाकी अदर सर्व सेवेचा लेवल कसा असतो, कंटेंट कसे असतात, एकदम वेगळे असतात. तर इथं पहा, शिपाई मध्ये तुमच्या लक्षात आलं असेल, शिपाई मध्ये मराठी व्याकरण आहे, त्याच्यानंतर मॅथ आहे, रिझनिंग आहे, जीएस आहे आणि इंग्लिश सुद्धा. म्हणजे जवळपास सर्व कंटेंट शिपाई या पदामध्ये आहेत. मुंबई उच्च न्यायालय शिपाई या पदामध्ये इंग्लिश नव्हती, पण यामध्ये इंग्लिश आहे. तुम्ही काही ठिकाणी प्रश्नपत्रिका पाहिली असतील, माझ्या सुद्धा लक्षात आले, काही जणांनी जिल्हा सत्र न्यायालयाच्या प्रश्नपत्रिका मुंबई उच्च न्यायालयाचे आहे म्हणून सेव्ह केले. आणि काही जणांचे पुस्तक देखील आलेले मार्केटला पाहू शकता. त्यामध्ये टायटल दिलेलं आहे मुंबई उच्च न्यायालय मागच्या वर्षी झालेली प्रश्नपत्रिका, पण ती मागच्या वर्षी झालेल्या प्रश्नपत्रिकामध्ये इंग्लिश कुठं होती, इंग्लिश नव्हती. त्याच्यामुळे व्यवस्थित थोडस, तर यामध्ये इंग्लिश असणार जिल्हा सत्र न्यायालय भरतीमध्ये. आणि इथं पहा, लिपिक या पदामध्ये काय आहे, सेम खालचा पॅटर्न आणि वरचा पॅटर्न सेम असणार आहे. आणि मागच्या जर 2023 मध्ये जिल्हा सत्र न्यायालयाची भरती झालेली होती, त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर पात्रता जरी शिपायला 7वी पास केलेली असेल, मात्र पेपर क्लर्क पेक्षा हार्ड होत. कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा की तुम्ही एक्झाम दिलेली असेल 2023 ची भरतीची. तर यामध्ये लेखी परीक्षेमध्ये काय असणार आहे, तुम्हाला मॅथ असणार आहे, रिझनिंग असणार आहे, कम्प्युटर्स असणार आहे, त्याच्यानंतर इंग्लिश सुद्धा असणार आहे. सेम दोघांचा पॅटर्न सेम आहे, फक्त पेपरचा लेवल जो आहे तो कमी आणि जास्त असेल, अशा प्रकारचा लेवल असेल. तर शिपाई या पदामध्ये कम्प्युटरचे प्रश्न तुम्हाला येणार नाहीत, पण लिपिक या पदामध्ये कम्प्युटरचे तुम्हाला प्रश्न येतील. आता राहिला प्रश्न, या सर्वांची नेमकी प्रोसेस कशी असते, तर प्रोसेस असते ज्या पद्धतीने आपली हायकोर्टाची
प्रोसेस होती त्याच्यापेक्षा पूर्णपणे वेगळी असते. जरी जिल्हा सत्र न्यायालयाची भरती हायकोर्ट कंडक्ट करत असला तरीही मात्र तुम्हाला जे फॉर्म फिलिंग करायचे असतात ते जिल्ह्यानुसार फॉर्म फिलिंग करायचे असतात. तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू शकता. गेल्या वेळेस जर पाहिलं तर असे काही कॅन्डिडेट्स आहेत 2-2 जिल्ह्यामध्ये 3-3 जिल्ह्यात फॉर्म टाकले आणि नशिबानं त्यांचं जे टाइम असते एक्झामचं वेगळं आलं, एक्झाम दिली. ज्या ठिकाणी त्यांचा अतिशय कमी कट ऑफ लागला त्या ठिकाणी ते पात्र झाले आणि पुढील प्रोसेससाठी ते सिलेक्टेड झालेले आहेत. कारण त्यावेळेस कसं झालं, जाहिरात मध्ये अशी काही सूचना दिली नव्हती की तुम्ही एकच फॉर्म भरा, 2 फॉर्म भरा. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी फॉर्म फिल केलेत. पण जे फायनल टेस्ट असते त्यावेळेस मात्र मुलाखत वगैरेला एकच त्यांना मुलाखत वगैरे द्यावी लागली कोणत्याही एकाच जिल्ह्यामध्ये. ज्या ठिकाणी त्यांनी फॉर्म भरला होता, ज्यांना त्यांना वाटत होतं की मी इथे लागू शकतो, मग त्या ठिकाणी त्यांनी गेले आणि त्या ठिकाणी एक्झाम घेऊन सिलेक्शन पण झालेली आहे. तर यावेळेस अशा पद्धतीने होऊ शकते. प्रत्येक जिल्ह्याचा कट ऑफ हा वेगवेगळा लागतो. डिपेंड्स असते तुमच्यावर तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये टाकणार. तर गेल्या वेळेस असं झालेलं होतं, काही जिल्ह्यांचा कट ऑफ अतिशय जास्त, काही जिल्ह्यांचा कट ऑफ अतिशय कमी. तर बरेच विद्यार्थी त्यामध्ये सिलेक्टेड झालेले आहेत. ज्यांना अतिशय कमी मार्क्स होते, कट ऑफ सुद्धा सिलेक्शन झाले आणि जे अतिशय जास्त मार्क घेतलेले होते ते विद्यार्थी सुद्धा लागले नाहीत. अशा पद्धतीनं जिल्हा सत्र न्यायालय भरतीमध्ये होत असते. मग यामध्ये बाजी कोण मारणार आहे? तर मित्रांनो सर्वात अगोदर सुरुवातीपासून तयारी करतो तोच बाजी मारतो. कशी तयारी करायची? तर या सर्वांमध्ये तुम्ही जिल्हा सत्र न्यायालय भरतीची प्लेलिस्ट आपली पहा युट्यूब चॅनलवर. पूर्ण व्हिडिओ आपण ऑलरेडी तयार केलेले आहेत आणि खास तुमचा कंटेंट अतिशय महत्वाचा असतो. तर आपण त्यासाठी लिपिक आणि शिपाई या पदासाठी सुद्धा कंटेंट तयार केलेले आहे. लिपिक या पदासाठी एक्झाम ओरिएंटेड टायपिंगचे पॅसेज तयार केलेले आहेत आपण मराठी आणि इंग्रजीसाठी. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करा आणि आताच तयारीला सुरुवात करा. जरी तुम्ही आताही तुम्हाला कोणत्याही सेंटरवर जर जाणं होत नसेल तर काही हरकत नाही. तुम्ही घरच्या घरी मोबाईलवर प्रॅक्टिस करू शकता. दररोज एक एक पॅसेज तुम्हाला टाइप करायचं. कशा पद्धतीने करायचं मोबाईलवर त्याचा व्हिडिओ देखील आपण तयार केलेला आहे. तुमच्या मोबाईलवर अँड्रॉइड असेल फक्त एक कीबोर्ड घ्यायचा 200-250 रुपयाचा आणि तुम्ही प्रॅक्टिस करू शकता आतापासून. ते पण ऑफलाईन पद्धतीने. कोणत्याही ऍपचाही वापर करायचा नाही तुम्हाला. प्रिंट पीडीएफ काढून आपण जे पॅसेज प्रोव्हाइड केले त्याची प्रिंट काढायची आहे, तेवढे मात्र तुम्हाला खर्च करावा लागेल आणि त्याच्यानंतर तुम्ही टायपिंग करू शकता. आतापासूनच तयारी केली तर तुमची जी स्पीड आहे अतिशय जास्त होईल आणि आउट ऑफ मार्क्स तुम्हाला मिळतील. याचा फायदा असा होतो जर लेखी परीक्षेमध्ये तुम्ही कट ऑफ वर बसला आणि टायपिंग मध्ये जर तुम्ही आउट ऑफ मार्क्स घेतले तर 100% सिलेक्शन आपलं फिक्स आहे असं तुम्हाला कोणी सांगत नाही. त्याच्यामुळं या दोन्ही गोष्टी अत्यंत आयएमपी आहे. ज्याला लेखी परीक्षेमध्ये कमी मार्क्स मिळू शकतात असं वाटतंय त्यांनी आताच टायपिंगची प्रॅक्टिस करावी आणि ज्यांना असं वाटतंय माझी टायपिंग झिरो आहे मला काहीच येत नाही त्यांनी सुद्धा टायपिंगची प्रॅक्टिस आतापासूनच करा. कारण ऐन वेळेस बघता बघता वेळ निघून जाते आणि आपण तसंच राहून जातो. तर अशा पद्धतीने तुम्हाला याची प्रॅक्टिस करायची आहे. सर्व कंटेंट आपल्या वेबसाईटवर अवेलेबल आहे. शिपाई या पदाचं जर पाहिलं तर त्याचे क्वेश्चन सेट वगैरे आपण तयार केले आहेत. प्रश्नपत्रिका तयार केली आहे आणि शेवटी एकदा सांगतो मुंबई उच्च न्यायालयाचा पॅटर्न पूर्णपणे डिफरंट आहे आणि जिल्हा सत्र न्यायालय भरतीचा पॅटर्न पूर्णपणे डिफरन्स आहे लेखी परीक्षेचा टायपिंगचा सुद्धा.